नमस्कार मंडळी. आपल्या आजूबाजूला काही लोक पैशाच्या, गाडीच्या आणि सत्तेच्या हवेत खूप तरंगत असतात. त्यांना असं वाटतं की अख्खी दुनिया त्यांच्या खिशात आहे. गरीब आणि साध्या माणसाला तर ते आपल्या पायाखालची धूळ समजतात. माणसाला माणूस समजत नाहीत, पण निसर्गाचा नियम खूप कडक आहे. माणूस कितीही माजला आणि आभाळाला हात लावायला गेला तरी शेवटी त्याला या मातीतच मिसळायचं आहे, हे तो विसरतो. अशा फुगलेल्या बेडकांसमोर आपण हात जोडून लाचार उभं राहिलो तर त्यांचा माज अजूनच डोक्यावर चढतो. म्हणूनच त्यांच्याशी भांडण न करता हुशारीने आणि आपल्या शांततेने त्यांना कसं ताळ्यावर आणायचं हे दाखवून देणं गरजेचं आहे. अशाच या माज उतरवणाऱ्या उपायांकडे नीट लक्ष देऊन बघा. नंबर 1. स्वतःला मजबूत बनवा. आपले दिवस बदला. जेव्हा एखादा माणूस त्याच्याकडच्या पैशाचा किंवा मोठ्या गाडीच्या जोरावर तुम्हाला कमी लेखतो, तुमचा अपमान करतो, तेव्हा त्याच्याशी भांडत बसण्यात काहीच अर्थ नसतो. आपण तिथेच खचून न जाता किंवा नशिबाला दोष न देता दुप्पट ताकदीने कामाला लागलं पाहिजे. दिवस रात्र कष्ट करून स्वतःला एवढं मोठं आणि यशस्वी बनवायचं की जो माणूस आज आपल्याला नावं ठेवत आहे त्यालाच उद्या आपल्या समोर येताना स्वतःची लायकी समजली पाहिजे, त्याला लाज वाटली पाहिजे. आपली प्रगती आणि यश हेच त्या घमंडी माणसाचं सगळ्यात मोठं उत्तर असतं. त्याला तोंडाने उत्तर देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने असं उत्तर द्यायचं की फक्त आपलं नाव ऐकूनच समोरच्याचा सगळा माज एका झटक्यात उतरला पाहिजे. त्याला आपल्या यशामुळे स्वतःहून वाकावं लागलं पाहिजे. हाच खरा बदला आहे. नंबर 2. दुर्लक्ष करा, थेट कात्रजचा घाट दाखवा. घमंडी माणसाला पैशापेक्षाही जास्त भूक असते, ती म्हणजे लोकांच्या भावाची किंवा कौतुकाची. त्याला सतत वाटत असतं की मी कुठेतरी गेल्यावर लोकांनी माझ्या पुढे मागे करावं, मला झुकून मुजरा करावा आणि माझं कौतुक करत राहावं. पण अशा माणसाला वठणीवर आणायचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्याला अजिबात भाव द्यायचा नाही. तो समोरून आला की त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं, जणू काही तो तिथे उभाच आहे असं दाखवायचं. मोबाईल मध्ये बघायचं किंवा शेजारच्या माणसाशी गप्पा मारत राहायचं. जेव्हा त्या घमंडी माणसाला हे जाणवतं की इथं आपली डाळ शिजत नाही आणि आपल्याला कोणी साधं विचारतही नाही, तेव्हा त्याचा अहंकार पार मोडून पडतो. स्वतःला लय मोठा समजणाऱ्या माणसाचा माज समोरच्याच्या दुर्लक्षाने अगदी एका झटक्यात जिरून जातो. नंबर 3. कधीच त्याच्याकडे हात पसरू नका. घमंडी माणसाला दुसऱ्याला मदत करण्यात रस नसतो, तर मदत करून स्वतः मोठेपणा मिळवण्यात रस असतो. तो कधी कोणाचं साधं काम जरी असेल तरी आयुष्यभर त्याचे उपकार टोचून टोचून बोलणार. 4 लोकांमध्ये सांगणार की मी होतो म्हणून याचं घर चाललं, मी नसतो तर हा रस्त्यावर आला असता. अशा लोकांकडून मदत घेणं म्हणजे स्वतःची इज्जत त्यांच्या पायावर ठेवणं होय. म्हणूनच कितीही वाईट परिस्थिती आली तरी अशा घमंडी लोकांकडे कधीही रुपयाची मदत किंवा सल्ल्यासाठी हात पसरू नका. आपल्या घरात खाण्यापिण्याची आबाळ असली, सुकी भाकर खावी लागली तरी ती स्वाभिमानाची असते आणि तीच खरी बरी. पण अशा लोकांच्या सोन्याच्या ताटातली पंचपक्वानं किंवा खीर आपल्याला नको, कारण त्या प्रत्येक घासासोबत ते आपली इज्जत काढणार. आपला स्वाभिमान आणि इज्जत आपल्या कष्टाने राखायची असते, कोणाचे उपकार घेऊन नाही. नंबर 4. बोलायचं तर एकदम मोजकं आणि वजनदार बोला. घमंडी लोकांसमोर कधीही जास्त आणि फालतू बोलत बसू नका. आपण आपल्या वैयक्तिक गोष्टी किंवा गुपिते त्यांना सांगितली तर ते भविष्यात त्याच गोष्टींचा वापर करून आपल्याला टोमणे मारू शकतात. त्यामुळे त्यांच्या समोर मोजकच बोलायचं आणि आपल्याबद्दलची जास्तीची माहिती अजिबात द्यायची नाही. जेव्हा बोलायची खरी गरज असेल तेव्हाच तोंड उघडा, पण तुमचं बोलणं एवढं अचूक आणि वजनी असायला पाहिजे की ऐकणारा जागच्या जागी शांत झाला पाहिजे. त्याच्याकडे उलट उत्तर द्यायला शब्दच उरले नाही पाहिजेत. जशी धारदार तलवार नेहमी म्यानमध्ये सुरक्षित ठेवली जाते आणि योग्य वेळेस बाहेर काढली जाते, तसंच आपले शब्द असायला हवेत. नेहमी शांत राहा, स्वतःवर ताबा ठेवा, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा एकाच वाक्यात समोरच्याला त्याची जागा दाखवून द्या. निरर्थक बडबड करण्यापेक्षा योग्य वेळी बोललेला एकच शब्द खूप प्रभावी ठरतो. हाच याचा खरा अर्थ आहे. नंबर 5. त्याच्या चुकीवर गोड भाषेत बोट ठेवा. जेव्हा एखादा घमंडी माणूस 4 लोकांमध्ये बसून स्वतःच्या पैशाची, गाडीची किंवा मोठ्या जमिनीची भडाई मारत असतो, तेव्हा तिथे त्याच्याशी थेट वाद घालू नका. भांडण केल्याने वाद वाढतो
आणि लोकांना विनाकारण तमाशा बघायला मिळतो. तिथे हुशारीने आणि एकदम शांत डोक्याने गेम खेळायचा. चेहऱ्यावर गोड हसू ठेवून एकदम मऊ भाषेत पण समोरच्याच्या जिवारी लागेल असं बोलायचं. जसं की, भावा, गाडी तर तू एकदम भारी घेतली आहेस, पण शेवटी हे सगळं इथेच राहणार आहे. माणूस वर जाताना सोबती काय नेणार आहे. असं बोलल्यामुळे आपण कुठेही भांडलो नाही, उलट नम्रपणेच बोललो. पण या गोड बोलण्यातून आपण त्या माणसाला हे दाखवून दिले की तुझ्या या पैशाची आणि गाडीची किंमत आपल्या नजरेत शून्य आहे. असं गोड भाषेत टोचून बोलल्यामुळे त्या घमंडी माणसाला 4 लोकांसमोर स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटतं आणि त्याला तोंड लपवायला जागा उरत नाही. नंबर 6, खोट्या मोठेपणाला कधीही भाव देऊ नका. घमंडी लोकांना स्वतःची खोटी प्रतिष्ठा मिळवण्याची खूप मोठी सवय असते. 4 लोकांमध्ये ते मुद्दामून सांगत फिरतात की माझी ओळख मोठ्या मंत्र्यांची आहे, माझ्याकडे एवढी एकर शेती आहे, माझा खूप मोठा रुबाब आहे. हे सगळं ते फक्त लोकांकडून वाहवा आणि कौतुक ऐकण्यासाठी करत असतात. पण अशा वेळी आपण त्यांच्या या फुशरकीला अजिबात भाव द्यायचा नाही. त्यांनी काहीही सांगितले तरी आपण एकदम शांत राहून फक्त बरं, चांगलं आहे की एवढंच म्हणायचं. जेव्हा आपण असा एकदम साधा आणि कोरडा प्रतिसाद देतो तेव्हा त्यांना समजून चुकतं की समोरच्यावर आपल्या पैशाचा आणि ओळखीचा काहीच परिणाम झालेला नाही. कौतुकाची अपेक्षा ठेवणाऱ्या त्या घमंडी माणसाचा फुगा आपल्या एका साध्या उत्तराने हवा निघाल्यासारखा पार गळून पडतो. नंबर 7, गरिबांची आणि चांगल्या माणसांची साथ द्या. घमंडी माणसाला नष्ट करायला दुसऱ्या कोणाची गरज नसते. त्याची स्वतःची वाईट वागणूक आणि गर्विष्ठ बोलणेच त्याचा सर्वात मोठा शत्रू असते. तो आपल्या पैशाच्या गुरमीत लोकांचा अपमान करतो. याच कारणामुळे लोक मनातल्या मनात त्याचा तिरस्कार करायला लागतात. अशा वेळी आपण त्या घमंडी माणसाची स्पर्धा करायची नसते. आपण फक्त गरिबांना मदत करायची, प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागायचं. जेव्हा तुम्ही लोकांच्या सुखदुःखात उभे राहता तेव्हा संपूर्ण गावात आणि भागात तुमची इज्जत आणि लोकप्रियता स्वतःहून वाढते. तुमचे हे चांगले वागणे बघून लोक त्या घमंडी माणसाला हळूहळू आपल्यातून बाजूला करतात आणि त्याला एकटे पाडतात. शेवटी जगात माणूस माणसाला प्रेमाने जोडतो, पैशाच्या बळावर नाही. पैसा आज आहे तर उद्या नाही, पण आपण कमवलेली माणसे आणि इज्जत आयुष्यभर सोबत राहते. हाच निसर्गाचा नियम आहे. नंबर 8, काळाचा न्याय सगळ्यात मोठा असतो. वाट बघा. जगातील सगळ्यात मोठी आणि ताकदवान गोष्ट कोणती असते तर ती म्हणजे वेळ. आज त्या घमंडी माणसाचा काळ चांगला आहे, त्याच्याकडे पैसा आणि सत्ता आहे म्हणून तो हवेत उड्या मारत आहे आणि इतरांना कमी लेखत आहे. पण लक्षात ठेवा, वेळ कधीच एकाची होऊन राहत नाही, ती बदलत असते. निसर्गाचा एक साधा नियम आहे, जी गोष्ट वर जाते ती कधी ना कधी खाली येतेच. अगदी झाडाला लागलेली रसरशीत गोड फळं सुद्धा कितीही उंचावर असली तरी पिकल्यावर शेवटी खाली मातीतच पडतात. त्यामुळे अशा अहंकारी लोकांशी भांडण्यात किंवा त्यांच्या मागे लागून स्वतःचं डोकं खराब करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. हे सगळं काळावर सोडून द्या. जेव्हा या काळाची चक्र फिरतात आणि त्या माणसाचे दिवस बदलतात तेव्हा काळ त्याचा माज एवढा वाईट पद्धतीने उतरवतो की त्याला समाजात तोंड दाखवायला किंवा साधी मदत मागायला सुद्धा जागा उरत नाही. तर मंडळी, माज करणाऱ्या माणसाला आपणही माज दाखवून उत्तर दिलं तर आपल्यात आणि त्यांच्यात काहीच फरक उरणार नाही. म्हणून अशा वेळी आपलं डोकं एकदम शांत ठेवायचं आणि फक्त आपल्या कामावर आणि कष्टावर लक्ष द्यायचं. जंगलातल्या वाघाला कधी ओरडून सांगावं लागत नाही की मी राजा आहे. त्याची चाल आणि त्याचा दराराच सगळ्या प्राण्यांना त्याची जागा दाखवून देतो. तसंच आपलं कर्तृत्व असायला पाहिजे. तर मग मंडळी, कसं वाटलं आजचं हे एकदम कडक चिंतन? कमेंट बॉक्स मध्ये आता नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आताच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.